महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बावली रानकडसरी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भव्य सभामंडप उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण। पोलादपूर तालुक्यातील निसर्गरम्य बावली रानकडसरी गाव आज भक्ती, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणाने पूर्णपणे भारावून गेले होते। गावातील नव्याने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भव्य सभामंडपाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या भव्य सोहळ्याचे उद्घाटन नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। गुरुवार दिनांक 7 मे 2026 ते शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आयोजित या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भगव्या पताकांनी सजवण्यात आले होते। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजा, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी झाली। त्यानंतर नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मंदिर आणि सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली। उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना नामदार गोगावले म्हणाले की मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून समाजाला एकत्र बांधणारे शक्तिस्थळ असते। गावागावात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यांनी पुढे सांगितले की नव्याने उभारण्यात आलेला हा सभामंडप गावाच्या सामाजिक जीवनाला नवी दिशा देणारा ठरेल। धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, लग्न समारंभ, ग्रामसभा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी ग्रामस्थांना आता सुसज्ज आणि प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे। या सोहळ्यात सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली, सभापती चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना प्रमुख विजय शेलार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कदम आदी विभागातील पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मंडळी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान हरिनाम गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि वारकरी भक्तांच्या अभंगांनी वातावरण भक्तिमय झाले होते। गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचे भव्य मंदिर आणि सभामंडपाचे स्वप्न होते। अखेर हे स्वप्न पूर्ण झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा दिवस गावच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिस्तबद्ध नियोजन, ग्रामस्थांचे सहकार्य आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण उद्घाटन सोहळा अत्यंत यशस्वी, संस्मरणीय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे, तृप्ती भोईर, पोलादपूर।